अगं काय ग? बाई हा ऍक्च्युली सौमित्राला फोन केला होता मी. तर ते दोघं त्याच्या घरी आहेत आणि उशीर झाला तर मैत्रिणीला सोडेल सौमित्र. ओके. नीट असेल ना सगळं तिकडे? हो ग, नीटच असणार. आपण उगीच काहीतरी विचार नाही करत बसायचं. आणि काही असेल वेगळं तर कळवतीलच ना. सगळं काही नीट असतं. हो पण आपण वर्स्ट विचार केला तर प्रिपेअर्ड असतो ना. स्टिच इन टाइम सेव्हज 9. अगं पण परिस्थितीचा विचार करून त्याच्यात काही फरक पडणार असतो का? उलट विचार करून थकून जातो माणूस. आता भूकंपग्रस्त एरियामध्ये भूकंप झाला तर त्याच्या काय प्रिकॉशन्स घ्यायच्या याचा विचार करणं वेगळं. आणि एखाद्याचा फोन नाही आला तर काय बरं झालं असेल तिकडं याचा विचार करत बसणं वेगळं. थोडा ठेवायचा लोकांवर विश्वास. अरे झालं का माझं लेक्चर सुरू? सॉरी. नाही बाई, तू बोलायला लागलीस ना की असं ऐकायला खूप छान वाटतं. चला मी निघते मग. गुड नाईट. थांबतेस का जरा? हा अगं मी पण बोरच झाले, जरा गप्पा मारूया. ये ना. ओके. काय मग तुमचा ठोंब्या अभ्यास करतो की नाही? झोपतो. पण अभ्यास करायला गेला की झोपतो ग तो माई. आणि मी त्याला असं सांगू शकत नाही ना. म्हणजे मी सांगायला गेले की वी एंड अप फायटिंग. आणि मग आय डोंट लाईक इट व्हेन वी फाईट. कसं आहे ना, तुम्हा दोघांचा एकमेकावर फार जीव आहे. पण एक सांगू का तुला, CA ची परीक्षा तू चुंबकच्या आधी पास झाली. ओके नाही? या म्हणजे हुशार आहेस तू. CA ची परीक्षा इतक्या लवकर पास होणं सोपं आहे का? मग चुंबक समोर अशी का वागतेस तू? कशी? अशी म्हणजे जणू काही सगळं त्यालाच कळतं आणि तुला काहीच कळत नाही अशी. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सॉरी. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.